शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। इतकी माणसं कशाला इतके माणसं कशाला सरकारच्या मैदानाला, अरे इतके माणसं कशाला सरकारच्या मैदानाला। जिम्मेदार कौन है? आज वो मैडम कहाँ है जो नाच रही थी सिलेंडर लेके 300 रुपए जब सिलेंडर कांग्रेस की पार्टी थी, हमारी इधर शिवसेना थी, जब वो मैडम नाच नाच के बता रही थी कि 300 रुपए बहुत हो गया, 400 रुपए बहुत हो गया, अभी 1000 रुपए में दही जम उनके मुंह में। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अच्छे दिन कभी कभी आएंगे, आने वाले नहीं है, कभी नहीं आएंगे। अच्छे दिन कभी आएंगे, कभी नहीं आएंगे, अच्छे दिन कभी आएंगे, कभी नहीं आएंगे। आज सिलेंडरचा भाव वाढला। हे भाव वाढून काय करतात? हे जे पैसे आहेत रोज आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्ली गाठतात। हे कोणाच्या पैशावर? आपल्या पैशावर। आपली महागाई करून रोज दिल्ली रोज दिल्ली रोज दिल्ली। आणि पंतप्रधान मोदी तिकडे साईटवर अमेरिका याला त्याला मेलोडी याला त्याला मेलोडी वाटतायत। आज मी काय म्हणतो, गरीब जनता उपाशी मरते आहे, त्याचं काय? आज पेन्शनवर पण गदा येणार आहे। आज रोडवर आली पेन्शन पण कमी होणार आहे आणि सगळं होणार आहे। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। इकडे पूर्ण देशभरामध्ये महागाईचा मुद्दा जरी असला तरी काही ठिकाणी मुद्दामून तो मुद्दा नजरअंदाज केला जातोय, गप्प बसवला जातोय। परंतु आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून खूप मोठ्या प्रमाणावर इकडे जमल्यात, महागाईची समस्या तुम्ही बाहेर काढतायत, काय सांगाल? नाही, आपण सगळी परिस्थिती बघितली राज्याची आणि देशाची पाहिली तर पंतप्रधान मोदींकडनं पहिलं वाक्य सांगितलं जातं की सोनं खरेदी करू नका, विमानाने प्रवास करू नका। उद्या या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत पाहिल्यात तर विमानाने प्रवास आणि सोनं खरेदी करणं तर दूरचं राहिलं। आज महागाईने जे त्रस्त आहेत आमच्या महिला भगिनी आहेत, आज नायगाव पूर्वेला आपण शहर प्रमुख मंगेश चव्हाण आणि महिला शहर संघटक चरणा मात्रेताई जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत आणि सर्व उपशहर संघटका महिला आघाडीच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख शाखा प्रमुख सगळे उपस्थित आहेत। आपण एकंदरीत पाहत असाल तर आजच्या तारखेला जी लोकांवरती वेळ आली आहे ही अत्यंत दुर्दैवी वेळ आहे। या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगायचं असं मला आहे नागरिकांना की दरवाढ ही फक्त गॅस सिलेंडरची नसून सीएनजी सोबत इंधनवाढ सुद्धा झालेली आहे। म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती महागाईचा भडका पेटलेला आहे। सामान्यांच्या ट्रान्सपोर्टवरती असेल, भाजीपाला असेल, त्याच्यानंतर आपण उपहारगृह पाहाल, सगळ्याच गोष्टीवरती याचा परिणाम होताना दिसतोय। सामान्यांच्या पाठीचा कंबरडा मोडण्याचं काम हे केंद्रातील आणि राज्यातील सरकार करत आहे, हा आरोप आमच्या सर्व शिवसैनिकांचा आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र येऊन या महागाईच्या विरोधामध्ये आज आंदोलन करतोय। नायगाव पूर्व येथील सर्व शिवसैनिक इथे आहेत। आपण पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। नागरिकांच्या प्रश्नासाठी शिवसेना नेहमी तत्पर असते आणि ती रस्त्यावर उतरून आंदोलन करते, त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे। सर, महागाईचं कारण हे आंतरराष्ट्रीय युद्ध सांगितलं जात होतं, परंतु तुम्हाला असं वाटतं की जाणूनपूर्वक बंगाल निवडणुका होतपर्यंत सरकार काहीच करत नव्हतं? ना, तेच म्हणणं माझं म्हणणं तेच आहे की नागरिकांना फक्त मतदानापुरती वापरणं आणि मतदान झाल्यानंतर गॅसची वाढ करणं, इंधनाची वाढ करणं हे कुठलं तत्पर सरकार आहे याच्यावर आपण विचार केला पाहिजे। आपण वसई विरारची धुरा सांभाळतात, आपल्याला सुद्धा माहिती आहे की विधान परिषदेमध्ये सरकार व्यस्त झाले का? नाही, नक्कीच, कारण की आज आपण सगळे निकाल पाहिले असाल तर यांनी विरोधी पक्ष ठेवलाच नाहीये। सगळे बिनविरोध आमदार निवडून आले त्यांचे, त्याच्यामुळे विरोधी पक्ष न ठेवण्याचं कारण काय? म्हणजे कुठेतरी राजकारण हे हुकुमशाहीकडे चाललंय का, याचं चांगलं प्रतीक आपल्याला बघायला मिळतंय। सर, महागाईवर आंदोलन केलंय, याची पुढची दिशा कशी असेल? नाही, निश्चितपणे आम्ही वसई विरारमध्ये संपूर्ण शहर वाईज म्हणजे वसई असेल, नालासोपारा असेल, विरार असेल, त्याच्यानंतर आमची पूर्वपट्टी जी आहे त्यामध्ये सुद्धा ग्रामीण पट्ट्यात सुद्धा सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि प्रामुख्याने नागरिकांच्या प्रश्नासाठी, नागरिकांच्या समस्येसाठी आणि आज सामान्य जनतेचा जे कंबरकाटा मोडतोय त्याच्यावरती आम्ही आंदोलन करतोय। येणाऱ्या काळामध्ये अजून तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करू, हे निश्चित। धन्यवाद। आज हे आम्ही आंदोलन केलेलं आहे सर्व जनतेला घेऊन,
याचं कारण मात्र एकच आहे, आज 3 महिने हे केंद्र सरकार आणि या राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार हे खरोखरच मला वाटतं त्या आता तुम्ही म्हणालात की इलेक्शनच्या मागे यांना फक्त बिनविरोधक निवडून आणायचे आणि बसवायचे खुर्चीवरती, या पलीकडे जनतेसाठी जनतेकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे एकही पर्याय नाही. आज 3 महिन्यामध्ये इंधन गॅसचा भाव वाढ आणि पेट्रोल आणि डिझेल हे 3-3, 4-4 दिवसांनी पैसे वाढवत चाललेले आहेत. यांना समजायला पाहिजे की ह्या जनतेकडे आज 20 आणि 25,000 30,000 लोक पगार घेतात, तर यांनी आपलं घर कसं चालवायचं, आपला संसार जो आहे हा कसा पुढे, ह्याचा गाडा कसा पुढे रेटायचा. आज या माता बहिणी बघा उभ्या आहेत, ह्या प्रत्येक वेळी आमच्या या शिवसेनेकडे, कारण प्रत्येकाला माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काही असू दे, कुठचीही समस्या असू दे, त्या समस्याच्या मागे नेहमी उभी असते आणि प्रत्येक वेळेला आमच्या मागे त्यांच्या तक्रारी असतात की साहेब काहीतरी करा. आपल्या आता बघा जिल्हा प्रमुख उपस्थित आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, आमचे शहर महिला शहर संघटक उभे आहेत. या सर्व आज कशासाठी उभे आहेत की या सरकारला कळायला पाहिजे, आम्हाला वरून आदेश आहे की बाय प्रत्येक पालघर जिल्ह्यामध्ये दर दिवशी हे आंदोलन आता होणार आहेत. आणि हे बघा हाही फक्त झलक आहे, यापुढे जर या सरकारने याकडे दुर्लक्ष केलं आणि खरोखरच कानाडोळा केला तर सरकारला आम्ही या मंत्र्यांना रस्त्यावर फिरायला देणार नाही आणि आम्ही यांचा निषेध करतोय. केंद्र सरकारचा देखील निषेध करतोय आणि राज्य सरकारचा देखील निषेध करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशेष आणि वेगळी बाब म्हणजे तुम्ही चक्क सिलेंडरला सुद्धा हार घातलाय, काय त्याच्या मागचं वेगळी कारण वगैरे? हार घातला म्हणजे हे माहीत काढलंय, काय करणार, हे अंतिम विधी हा केलेला आहे. दुसरं काय करणार आता या सरकारचं, दुसरा पर्याय काय आमच्याकडे, जनतेसमोर पर्याय काय ठेवला नाही यांनी. मोठ्या प्रमाणावर महिला सुद्धा इथे उपलब्ध आहेत, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं असेल, काय सांगत होता? महिला हे सांगतायत की दर दिवशी भाव वाढ होते, याच्यावरती काय करायचं. तर म्हटलं पक्षप्रमुखांनी निर्णय दिलाय, जिल्हा प्रमुखांनी आम्हाला हे दिलंय, आदेश दिलाय की बाबा तुम्ही आंदोलन घ्या. म्हणून हे आंदोलन आज शहरावरच्या आमचे जेवढे शिवसेनेचे पदाधिकारी आहे त्यांना एकत्र घेऊन आम्ही हे आंदोलन आज केलेलं आहे. धन्यवाद. देशामध्ये महागाईची सहल उतरते आणि नायगावकर सुद्धा नायगावकर रस्त्यावर आहेत. महागाई विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज मोर्चा निघतोय, कसा प्रतिसाद आहे? संपूर्ण देशातील आणि राज्यातील नागरिकांच्या वतीने आज आम्ही नायगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या महागाई वाढवणाऱ्या निर्दयी सरकारच्या विरोधात आज आम्ही इथे निदर्शनं करत आहोत. सर्वप्रथम मी माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने या सरकारचा निषेध करते. हे सरकार जे इराण आणि इस्रायलचं युद्ध आहे असं सांगून सातत्याने गेले 2 महिने सातत्याने ही 4थ्यांदा इंधन वाढ झालेली आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल, CNG असेल, घरगुती गॅस असेल, या सगळ्यांची ते सातत्याने वाढ करत आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम जर कोणावर होत असेल तर तो सामान्य जनतेवर होत आहे. आज आम्हा महिलांना आपलं किचनमधलं बजेट सांभाळताना आमचे नाकी नऊ येत आहेत. आज प्रत्येक डिझेल आणि पेट्रोल महाग झाल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर होतोय. ज्या ज्या गोष्टी वाहतुकीने आणल्या जातात, मग ते भाजीपाला असो, अन्नधान्य असो, ती प्रत्येक गोष्ट आज महाग झालेली आहे. आजच्या पेपरमध्ये जर तुम्ही बघाल तर शालेय वाहनांचे 15% वाढ झालेली आहे. आता हा जून महिना आलाय, थोड्याच दिवसात शाळा सुरू होतील. म्हणजे इकडे किचनमधून सुद्धा आमचं कंबरडं मोडले, इथे आम्ही आमच्या मुलांना शिकवायचं कसं. आणि आमच्या महिलांचे हे असे प्रश्न असताना हे निर्दयी सरकार निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला लाडकी बहीण म्हणतं. आणि आता कुठे गेलं लाडक्या बहिणीचा त्यांचा पुळका. अरे ज्या अदानी आणि अंबानी यांची कर्ज माफ करणार हे सरकार आम्हा महिलांचा विचार का करत नाही. एका बाजूला आमच्या तरुण मुलांना हे सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही, आहेत त्या आमच्या नवऱ्यांचे, आमच्या भावांच्या नोकऱ्या डिजिटलच्या नावाखाली त्यांना कमी केलं जात आहे. म्हणजेच काय तर एका बाजूला नोकरी पण नाही आणि जो काही तुटपुंजा पगार आहे हा त्या महागाईत आम्ही घर कसं चालवायचं हा आमचा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही आज सर्वजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि या नायगावातल्या तमाम नागरिकाच्या वतीने या निर्लज्ज सरकारचा निषेध करत आहोत. महागाई वाढली आहे, दुसरीकडे महायुती सरकार विधान परिषदेच्या गणितामध्ये व्यस्त आहे असं वाटतं का? आज तुम्ही बघताय निवडणुका म्हणजे काय, अनेक विधान परिषदेचे उमेदवार त्यांना जाहीर करण्यात आलंय. ते एका बाजूने म्हणजे निवडून आलेले आहेत
आणि ते हे सगळं चालू असताना प्रत्येक वेळी कधी खासदारकी आहे, कधी आमदारकी आहे, कधी स्थानिक स्वराज्य संस्था. अरे तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी, लोकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी पदांवर बसतात, पण फक्त पदांवर बसतात तो आपला विकास करण्यासाठी. जर खरोखर जनतेची दया असती तर ह्या महागाईवर तुम्ही नक्कीच रोख लावला असता. उद्धव साहेबांनी आज वक्तव्य केलंय की आता अधिवेशन येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशन, त्यात पुण्यातील दारूचा मुद्दा बाहेर काढायचा आणि शिवसैनिक माझ्या रस्त्यावर उतरणार आहे. कशा प्रकारे प्रतिसाद देणार? शिवसेना समाजातल्या प्रत्येकच मुद्द्यावर रस्त्यावर उतरते आणि हे मी अभिमानाने सांगेन. मग आम्ही तेव्हा ऊन पाऊस काही पाहत नाही. आणि पुण्यात जे काही आमचे भाऊ बंधू निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांना तर आम्ही सोडल्याशिवाय अजिबात राहणार.